त्याचं त्याला शूज घालायला येतात ना, पण एवढं तरी काय करायचंय नुसतं त्याचं मागं मागं. सकाळची सुरुवात तर बघितलीच तुमच्या आणि हा शहाणा बघा माझ्याकडे कसा बघत होता. आणि फौजींचं हे ओव्हर पॅम्परिंग ना फक्त स्कूलच्या बाबतीतच असतं. बाकी कुठल्याच बाबतीत एवढं ओव्हर पॅम्परिंग करणार नाही त्याला, पण फक्त स्कूलच्याच बाबतीत. पण माझं असं असतं की का ना, त्याला येतं तर का त्याला त्याचं त्याला करून देऊ नये, का त्याला उगाच आळशी बनवतात. सो क्लास झाला, आज थोडाच वेळ होता त्याच्यामुळे पटकन उरकला. उन्हाला घेऊन चिकूला बसले ना की त्याला फ्रूट्स वगैरे आणते मी खायला. आणि त्याला डाळिंब खूप जास्त आवडतं, सगळ्यात जास्त डाळिंब आणि संत्रा आवडतं. आणि आता सध्या सीझन पण आहे त्याच्यामुळे मी त्याला भरपूर खाऊ घालते. आदूला आणायला जायला उशीर झाला होता त्याच्यामुळे तो चालला होता स्वतः. दुपारचं आमचं खायचं चाललं होतं. कॅमेरामध्ये बाळ कसं खातं आहे ते बाळाला बघून त्याला दाखवून आमचं खायचं चाललं होतं. नखरे नुसते. आणि एवढंच स्क्रीन टायमिंग वाढलं आहे त्याच्यामुळे काय खूप डोकं दुखतं माझं, तर त्याचं काहीतरी करावं लागेल. आणि आम्हाला मुलगी नाही म्हणून काय झालं, आमच्या मुलांना आम्ही सगळं काही शिकवणार आहे. आणि हे काय मी त्यांना फरशी वगैरे पुसायला लावत नव्हते. आधुनिक स्केच पेनची इंक सांडलेली खाली ते तो पुसत होता आणि त्याचं बघून चिकू पण तसंच करत होता. पण खरंच मुलांना सगळी काही कामं शिकवली पाहिजेत, मुलगी असो हा मुलगा असो, घरातली बाहेरची सगळी काही कामं आलीच पाहिजेत. आता फौजी हे असल्यामुळं की मला घरातलं सगळं काही बघावंच लागतं, ते काय कायम सोबत नसतात. त्याच्यामुळे मुलांचं सगळं काही मलाच बघायचं आहे. असं हे करून करिअरला थोडं कॉम्प्रोमाइज करून मी ते सगळं काही करते. पण हे बाईचं हे पुरुषाचं हे असं काही काम डिवाईड करायचं नाही. ह्या एका वाक्याचं तर मला लहानपणापासून एवढी चीड आहे ना, म्हणजे अगदी माझ्या तळपायाच्या मस्तकात जाते हे वाक्य ऐकलं की, एवढी जास्त चीड आहे मला त्या वाक्याची. असं आता काय करणार. आधूचं पण मस्त खेळायचं चाललं होतं ह्याच्यावरती, नाही ते स्टंट करायचे असतात ना ह्याला, त्याच्यामुळे हे असलं काहीतरी करायचं असतं. उशीर झाला होता पार्कमधून यायला. आल्यावरती पण फौजींचं झालेलं की बाहेर जाऊया, थोडं काहीतरी काम होतं बाहेर, त्याच्यासाठी गेलेलो. पण ते काही झालंच नाही. पण बाकीचं सगळं काही होतं बाहेर गेलं की असं होतं ना, जे घेण्यासाठी आलो ते राहतं बाकीचंच होतं.